Hello friends, welcome once again English video lecture. I am Professor Randir here. In today's lecture, we have to learn a remaining part of the lesson 1.2, which name is On to the Summit We Reached the Top. The lesson is very interesting because of this is the autobiographical sketch of Tenzing Norgay, a famous mountaineer who has successfully climbed Mount Everest. What happened that time? All the incidents is shared with us. In the last video, we already learned how the condition and what the challenges he faced while climbing Mount Everest, the world's highest mountain, with the friend Edmund Hillary. See the page number 20. I am going to read the sentences, also explaining meanwhile reading. On the descent from the summit, friends, we already learned what the thoughts of Tenzing Norgay and what he explained. On the descent from the summit, it means उतरणीवर किंवा उताराच्या दिशेने जो शिखर आहे, सर्वोच्च शिखर, त्याचा उतार हा तीव्र आहे. डिसेंट मीन्स उतर किंवा उतरणीचा भाग किंवा उतार, स्लोप म्हणू शकतो आपण जनरली. आय वॉज वॉकिंग बिहाइंड हिलरी आफ्टर रिटर्निंग फ्रॉम माउंट एव्हरेस्ट. ही वॉज फॉलोइंग टू हिलरी. I was following him and holding the rope tightly. हिलरीच्या पाठोमागून आपले जे रायटर आहेत टेन्झिंग नॉर्जे ते चालत होते आणि त्यांनी तो रोप म्हणजेच की दोर घट्टपणे धरून ठेवलेला होता. अँड माय डिटर्मिनेशन वॉज टू मेक शुअर ही डिसेंड सेफली. अँड हिज डिटर्मिनेशन मीन्स निश्चय किंवा इच्छा असणे. त्यांची इच्छा होती की सुरक्षितपणे दोघंही या उतरणीवरून सुरक्षितपणे खाली उतरावं अशी त्यांची मनोमनी इच्छा होती. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट. त्यांनी मान्यच केलं आहे किंवा हे मान्यच करावं लागेल की चढाई करणं सोपं असतं, परंतु त्या उंच कड्यावरून खाली उतरणं खूप अवघड असतं. आय मस्ट से दॅट द क्लाइंब डाऊन वॉज मोर डिफिकल्ट अँड डेंजरस दॅन द क्लाइंब अप. वर चढाई करणं सोपं असतं, परंतु खाली उतरणं हे जास्त अवघड असतं, हे आपण मान्यच केलं पाहिजे असं लेखकाने सांगितले. रायटर इज सेईंग दॅट क्लाइंब अप इज व्हेरी इझी प्रोसेस बट क्लाइंब डाऊन इज व्हेरी डिफिकल्ट ऑर डेंजरस. इफ यू स्लिप डाऊन यू वुड गो इन टू कांगसहंग ग्लेशियर अँड देअर वुड बी नो ट्रेस लेफ्ट ऑफ यू. जर उतरताना तुमच्याकडून पाय घसरला तर नक्कीचपणे तुम्ही ते कँगहंग या ग्लेशियर हिमनदी आहे त्याच्यामध्ये तुम्ही पडाल आणि तुमचा नंतर मागमूसही राहणार नाही. नो ट्रेस म्हणजेच कोणताही पुरावा मागे शिल्लक राहणार नाही. द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड इज माउंट एव्हरेस्ट. ऑलमोस्ट the height of this Mount Everest near about 8,640 meter from sea level. K2 is the second highest mountain in the world that is located in Himalaya. Both the places located in Himalaya ranges. The next point, more question needed. अधिक सावधगिरी बाळगणं गरजेचे आहे असं आपल्याला इथे ते नॅरेटरने सांगितलं. ऑफकोर्स इट टूक लेस टाईम क्लाइम्बिंग डाऊन. अकॉर्डिंग टू अवर रायटर इट मीन्स अ टेन्झिंग नॉर्जे, क्लाइम्ब डाऊन टेक्स लेस टाईम ॲज कम्पेअर टू द क्लाइम्ब अप. वर चढण्यापेक्षा खाली उतरण्यासाठी कमी वेळ लागतो हे ते आपल्याला सांगतात. बट यू नीडेड मोर हुशियार कॉशन. परंतु खाली उतरत असताना तुम्हाला खूप सावधगिरी बाळगावी लागत असते. जर तुमचा तोल गेला तर साहजिकपणे तुमचा जीवनाचा अंत झालं समजून घ्या. देर इज अ रिस्क of life
Therefore, we must be cautious while climbing down. When I reached Camp 9, my first thought was, thank God. ज्यावेळी कॅम्प 9ला पोहोचलं त्यावेळेस पहिला जो विचार मनामध्ये आला तो देवाची कृतज्ञता व्यक्त करणे, देवाचे आभार मानले. थँक गॉड वी हॅव बीन स्पेअर अँड ॲक्सिडेंट. देवा तू आम्हाला या संकटापासून वाचवलं, कोणताही अपघात होऊ दिला नाही, याबद्दल देवाचे आभार मानले. अँड इफ अप टू नाऊ देअर हॅव बीन नो ॲक्सिडेंट्स. आणि अद्याप कोणतंही जोखीम किंवा अपघात आम्हाला घडू दिला नाही, त्याबद्दल तुझे खरोखर मनोमन आभारी आहोत, अशी देवाकडे प्रार्थना केली. आय होप देअर विल बी नन इन फ्युचर. आणि मला आशा आहे की भविष्यातही तू आम्हाला असंच सुरक्षित ठेवशील, अशी इच्छा व्यक्त करतो. आय हॅड ऑलवेज प्रेड टू गॉड अँड ही हॅड सेव्ह मी. देवाकडे मी ही नेहमीच प्रार्थना करायचो आणि देवानेही आमची प्रार्थना ऐकत आम्हाला सुरक्षितपणे वाचवलेलं आहे. आम्हाला सुरक्षितपणे आमच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचं होतं तिथे पोहोचवलेलं आहे. ॲट कॅम्प 9, हिलरी अँड आय वेर इन नो मूड फॉर एनी टॉकिंग. आफ्टर सक्सेसफुली क्लाइंब डाऊन बोथ द फ्रेंड्स they are unable to speak anything to each other because they tired. We just attended to our own things. त्यांचा मूड आता बोलण्यासाठी खूप थकले असल्या कारणामुळे एकमेकांशी त्यांनी बोलणं टाळलेलं आहे आणि त्यांची दैनंदिन क्रिया ते करण्यामध्ये मग्न आहेत. We just attended to our own things. We stayed there about half an hour. At camp number 9, they stayed almost half an hour. जवळपास अर्धा तास त्या ठिकाणी ते थांबले होते. We boiled some snow to make lemon water and drank it. At their place, they boiled some snow water. It means snow. Snow means ice. त्या ठिकाणी त्यांनी आईस म्हणजेच बर्फ वितळवला, बॉईल केला. टू मेक लेमन वॉटर अँड ड्रँक इट. आणि त्यांनी त्याचा सरबत बनवला आणि तो पिला. व्हेन वी लेफ्ट वी टूक ओनली अवर स्लीपिंग बॅग्स अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. आफ्टर ड्रिंकिंग अ लेमन वॉटर बोथ लेफ्ट द प्लेस. दे टूक देअर स्लीपिंग बॅग्स. त्यांनी त्यांच्या झोपण्याच्या स्लीपिंग बॅग्स घेतल्या आणि ते दोघंही निवांतपणे त्या ठिकाणी विश्रांतीसाठी निघून गेले. अँड लेफ्ट एव्हरीथिंग एल्स बिहाइंड इन द टेंट. त्या कॅम्पमध्ये, टेंट म्हणजे तंबूमध्ये इतर सामान ठेवून ते बाजूला निघून गेले. फ्रॉम कॅम्प 9 टू कॅम्प 8, कॅम्प 9 ते कॅम्प 8, व्हेअर वी स्पेंड द नाईट. या दोन्ही ठिकाणांच्या दरम्यान त्यांनी रात्र घालवली. वॉज ॲन इझियर जॉब. अ प्लेस वॉज सेफ प्लेस अँड देअरफॉर our writer called it easier job. Just above camp 8 where the author could see us. कॅम्प 8 वरून कॅम्प 9 कडे जो भाग होता तो सहजपणे दिसून येऊ शकत होता. कुणीही सहजपणे आम्हाला बघू शकत होते. I raised my arm with my thumb up. From that place our writer raised his arm and थंब अप हिज फिंगर. त्यांनी फिंगर राईज केला, थम्सअप दिला. नॉईस अँड लॉई सॉ अस अँड देअर फेसेस फ्लश विथ जॉय. आफ्टर सिग्नल बाय मी दे बिकेम व्हेरी हॅपी. नॉईस अँड लॉई द टीम मेंबर ऑफ टेन्झिंग नॉर्जे. त्या दोघांचे टीम मेंबर म्हणून हे दोन व्यक्ती आहेत. just like Hillary, and their faces flush with joy. Successfully माउंट एव्हरेस्ट सर केल्यामुळे या दोघांनाही परमानंद झालेला आहे. फेसेस फ्लश विथ जॉय. इन दिस वे आय वॉज एबल टू टेल देम ऑफ आवर सक्सेस. अँड आफ्टर रिचिंग द प्लेस आवर रायटर टेल द सक्सेस स्टोरी to these two persons. As we got nearer to camp 8,
Louis came to meet us and came up about 300 feet with tea and coffee. When he saw us, he came there to meet us and also carrying coffee and tea. Another 50 feet down, अजून 50 फूट खाली, we met Joyce who brought us more tea. अजून 50 फूट खाली उतरत असताना त्या ठिकाणी आम्हाला नॉईज भेटला आणि त्याने आमच्यासाठी आणखी चहा बनवून आणलेला होता. दिस टी स्मेल केरोसिन. परंतु त्या चहाचा वास रॉकेलचा येत होता, केरोसिनचा येत होता. ॲपेरेंटली इट हॅड बीन मेड इन अ हरी. साहजिकपणे त्याने तो घाईघाईत बनवला असणार आहे. अँड सम केरोसिन गॉट इन टू. आणि बनवण्याच्या वेळेस त्याच्याकडून त्यामध्ये कदाचित केरोसिन पडला असावं. परिणामतः तो चहा आहे तो केरोसिन, त्याचा जो स्मेल होता तो केरोसिन युक्त येत होता. वेलकम कप, बट आय थॉट सिन्स द जंटलमॅन हॅड टेकन सो मच ट्रबल टू ब्रिंग इट, आय वॉज गोइंग टू एन्जॉय इट व्हॉट एव्हर द स्मेल. परंतु त्याने जे परिश्रम घेतले चहा बनवण्यासाठी, परिणामतः आम्हाला त्याच्या परिश्रमाची कोणत्याही प्रकारची थट्टा करायची नव्हती, म्हणून आम्ही तो चहा आनंदाने घेतला. फ्रेंड्स, दिस वॉज द ऑटोबायोग्राफिकल स्केच ऑफ तेनजिंग नॉर्जे, who is the world's first person who climbed Mount Everest successfully in the world history. Friends, you have to complete the question answer of this lesson at home. Thank you for watching this video. Thank you once again.